हॅलो हॅलो हाय. नाही प्लीज बी कम्फर्टेबल. काय मला टापटीपणा स्वच्छता आवडते पण त्याचा मी अतिरेक करत नाही. प्लीज बी कम्फर्टेबल. इट्स ओके. काय गाणी ऐकत होतीस? हो, कुठलं? मला जुनी गाणी आवडतात. अगं पण तुझं वय विद्या वॉक्स, ट्विस्टेड सिस्टर किंवा बलम पिचकारी ऐकण्याचं आहे. तू काय बाबा आदमच्या काळातली गाणी ऐकतेस? जुनी गाणी ऐकली ना की असं सगळं विसरून जायला होतं. खूप मस्त वाटतं. ऍक्च्युली माझ्या बाबांना पण जुनी गाणी खूप आवडतात. ते किशोर कुमार, मोहम्मद रफी, जगजीत सिंग त्यांचे देवच जणू. त्यांच्याकडनंच घेतली आहेत मी ही गाणी. किशोर कुमार आणि रफींकडून? नाही, मोरे काकांकडनं. आय एम सॉरी. आय नो वाईट होता. यु नो अटेम्प्ट. आय एम सॉरी. तुम्ही झोपला नाहीत अजून? ओ शिट. इथे अजून कोणी आहे का? तुम्ही कोणाला म्हणालीस तू? तुम्हाला. मला? तुम्ही? रिस्पेक्ट अँड ऑल. काय म्हणतात ते आदरार्थी? कशाला? पण तुम्हाला कळलं होतं ना? पण मला हे कळत नाही की तू मला अवजाव का करतेस? अगं आपल्या वयात फार अंतर नाहीये. म्हणजे मी आहे पण तसं नाही, पण म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला अरेतुरे केलेलं चालणार आहे की नाही. रादर मला अरेतुरे केलेलंच आवडेल. ओके. बरं मग श्रीकांत, तू झोपला का नाहीयेस अजून? गुड. अगं नाही, इकडे झोपच लागत नाही मला. आपल्या स्केड्यूलला अजून बॉडी ऍडजस्ट नाही होत. आय डोंट नो. अमेरिकेला कसं पटकन झोप लागायची का? अमेरिकेत लास वेगास, शिकागो किंवा न्यूयॉर्क मध्ये असे सगळे सारखे जागे असतील ना, सतत जागती शहरं आहेत ना ती. म्हणजे तिकडचं लाईफस्टाईल किती फ्री असेल ना. तू तिथे राहत असताना तुला खूप मजा आली असेल ना. वेल तसं म्हणता येईल खरं. मी शिकागोला होतो पण बाकीची शहरं पाहताना मला खूप सुबक वाटायचं आधी. बट डे नाही रिअलाइज की सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा. ते किती दिवस तिकडच्या त्या गोऱ्यांची चाकरी करत असं उपरासारखं राहायचं. मग काय जॉब सोडला आणि आलो इथे आपल्या भारतात. तिकडं ना असं डिस्प्लेसमेंट जाणवायची. मला तुझा जॉब सोडण्यामागचा विचार खूप आवडलाय. म्हणजे बघ ना, आपण कितीही लांब राहिलो तरी आपला देश तो आपला देश आणि आपली माणसं ती आपली माणसं. आपला माणूस जवळ नसणं यापेक्षा दुसरं वाईट काही असूच शकत नाही. आय अग्री. खरंय. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे. पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का?
हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके